आणि म्हणून आज मी इथे उभा आहे, परंतु माझ्या मनामध्ये खूप भीती आहे। कारण ज्यावेळेस आपले मुलं आपल्याला विचारतील की तुम्ही आमच्यासाठी काय जपून ठेवलात, त्यावेळेस आपण त्यांना काय उत्तर देणार? ही कोरडी नदी, हे वायू प्रदूषण, की ढासळत चाललेली आपली व्यवस्था? महोदय, आजचा विकास जर का उद्याची समस्या पडत असेल तर त्याला विकास म्हणणे म्हणजे सर्वात मोठा घोडचूक आहे। आणि म्हणून नमस्कार, मी विद्यापीठ कोड क्रमांक 215 आपल्या समोर विषय मांडतो, शाश्वत विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या युवकाची भूमिका। महोदय, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने युवकांमध्ये एक स्वयंस्फूर्ती आणली जाते, त्या पद्धतीने कार्य केलं जातं, ते खऱ्या अर्थाने शाश्वत विकासाचं ध्येय मानलं जातं। आपल्या सर्वांना ज्ञात आहे की शाश्वत विकासाचा ज्यावेळेस आपण उल्लेख करतो त्यावेळेस शाश्वत विकास म्हणजे असा विकास जो की सध्याच्या घडीला होत राहतं, परंतु पुढच्या येणाऱ्या पिढीचं त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं नुकसान होता कामा नये याकडे बघितलं जातं। आपण जर पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर संस्कृतमध्ये एक ओढ आहे, त्यामध्ये म्हटलं गेलं आहे की जननी जन्म भूमश्च स्वर्गादपि गरीयसी। आपण आपल्या पृथ्वीचं वर्णन करत असताना, भूमातेचं वर्णन करत असताना जननी जन्म भूमश्च म्हणतो, परंतु खऱ्या अर्थाने या जननीचं रक्षण करण्याकरता, या जननीचं संवर्धन करण्याकरता खऱ्या अर्थाने एनएसएसच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाते। आपल्या सर्वांना माहित आहे की उद्घाटनाच्या प्रसंगी ज्यावेळेस गुरु मोदयांनी म्हटलं होतं की आम्ही आमच्या महाविद्यालयाच्या आवारामध्ये जवळपास 1.5 लाख वृक्ष लागवड केली। ते 1.5 लाख वृक्ष लागवड केली म्हणजे तो जो एक रोपटा होता तो केवळ एक रोपटा नव्हता, तर येणाऱ्या शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातनं, येणाऱ्या भविष्याच्या दृष्टिकोनातनं एक नवं जीवन होता। कारण झाड लागवड करणं म्हणजे केवळ सध्याच्या घडीचा विकास साधणं नव्हे, तर येणाऱ्या भविष्याचा शाश्वत विकासाचा उद्देश मांडणं हो। आपण सर्वांना ज्ञात आहे की केवळ शाश्वत विकास म्हणजे निसर्ग जपून करणं नव्हे, तर शाश्वत विकास म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये सलोखा प्रस्थापित करणं आहे। आपण शाश्वत विकास करत असताना त्यामध्ये सामाजिक व्यवस्थांचा देखील तेवढाच उल्लेख करत असतो। सामाजिक व्यवस्थांचा उल्लेख म्हणजे काय, तर आपल्या सर्वांना ज्ञात आहे की सामाजिक उल्लेख करत असताना एनएसएसच्या माध्यमातून प्रत्येक घटकांचा त्यामध्ये समावेश झाला पाहिजे। केवळ पर्यावरणाचं संवर्धन होऊन शाश्वत विकास होणार नाही, तर त्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा झाला पाहिजे, म्हणजेच काय तर सामाजिक एकतेचा पण झाला पाहिजे। वंदनीय राष्ट्रसंतांनी म्हटलंय, ज्या पद्धतीने आपल्याला माहित आहे की आपला एनएसएसचा कॅम्प आहे हा शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे। वंदनीय राष्ट्रसंत म्हणतात की गाव हा विश्वाचा नकाशा, त्यावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता दशा येईल देशा। खऱ्या अर्थाने गाव समृद्ध झालं पाहिजे, खऱ्या अर्थानं गाव विकसित झालं पाहिजे। गाव केंद्रित ठेवून ज्यावेळेस आपण कार्य करू तेव्हाच खऱ्या अर्थाने देश समृद्ध होईल, खऱ्या अर्थाने देश शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनानं मार्गक्रमण करेल। आपल्या सर्वांना माहित आहे की हे सर्व होत असताना शाश्वत विकासाचं ध्येय आपल्या डोळ्यासमोर राहतो। प्रत्येक एनएसएसचा युवक हा स्वावलंबी, स्वाभिमानी आणि स्वयंशिस्त असतो। एनएसएस म्हणजे कोणत्या एका विशिष्ट गोष्टीत प्रावीण्य प्राप्त करून देणारा नसून तो प्रत्येक युवकामध्ये स्वावलंबन, स्वाभिमानी आणि स्वयंशिस्त घडवत असतो। महोदय, आपल्या सर्वांना माहित आहे की एनएसएस म्हणजे केवळ एक उपक्रम राबवणारी संस्था नव्हे, तर एनएसएस म्हणजे प्रत्येक युवकामध्ये सेवा, संवेदना आणि समाजभान जागृत करणारी ही एक चळवळ आहे। या चळवळीच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक युवक हा त्या ठिकाणी आपापले मत व्यक्त करत असतो आणि शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून नवीन पाऊल टाकत असतो। शाश्वत विकास करत असताना एक म्हटलं गेलं आहे की आपल्याला जी काही आझादी मिळाली आहे त्याबद्दल म्हटलं गेलं आहे की आजादी को सार्थक करने कमर कसे बलिदान करे, जो पाया उसमें खो न जाए, जो खोया उसका ध्यान करे। खऱ्या अर्थाने शाश्वत विकास करायचा असेल तर जे काही पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, जे काही मूल्यवर्धित मूल्यांचा ऱ्हास होत आहे, जे काही सामाजिक सलोख्याचा ऱ्हास होत आहे त्याकडे पाहणं महत्वाचं आहे। आणि खऱ्या अर्थाने हेच काम प्रत्येक एनएसएस युवक करत असतो। मी सुद्धा एक एनएसएस युवक आहे। एनएसएसच्या माध्यमातून हे सगळे कार्य या ठिकाणी केलं जात आहे। एनएसएस म्हणजे ही एक ग्रीड आहे जी प्रत्येकाला कनेक्ट करतं आणि खऱ्या अर्थाने शाश्वत विकासाचा ध्येय आपल्या डोळ्यापुढे मांडतं। महोदय, आपल्या सर्वांना माहित आहे की ज्यावेळेस गाव समृद्ध होईल त्यावेळेस माणूस समृद्ध होईल, ज्यावेळेस समाज समृद्ध होईल त्यावेळेस जिल्हा समृद्ध होईल, ज्यावेळेस जिल्हा समृद्ध होईल त्यावेळेस राज्य समृद्ध होईल आणि खऱ्या अर्थाने ज्यावेळेस राज्य समृद्ध होईल त्यावेळेस निश्चितच देश समृद्ध होईल। आणि म्हणून शेवटी एवढंच सांगू इच्छितो की एनएसएसचा जो ब्रीद वाक्य आहे तो आपण मनापासून स्वीकारू आणि सेवेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शाश्वत विकास घडवू, शाश्वत विकास घडवू। धन्यवाद। नमो नमः।